हॅलो, हाय, वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्वजण खूप खुश असाल. तर आज मी आलेली आहे दादरच्या चौपाटीवर, म्हणजेच चैत्यभूमी जिथे आहे तिथे. म्हटलं बऱ्याच दिवसापासून ऐकलेलं आहे, तर चैत्यभूमी आहे काय ते आपण बघूया. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे आहे समोर अशोक स्तंभ आणि इथून लेफ्ट टर्न घेतला की लगेच तुम्हाला दिसतं वरळी सी लिंक आणि ह्याच्याच समोर इथे यांचे बुक स्टॉल आहेत, जिथे काही ज्वेलरी किंवा फ्रेम्स, ज्या आंबेडकरांच्या फ्रेम्स वगैरे त्यांच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतील. हे आत आहे बुद्ध विहार, पण मला पोचायला लेट झाल्यामुळे त्यांनी गेट बंद केले होते आणि ते आत सोडायला तयार नव्हते. त्यामुळे मी म्हटलं चला आता आलेच आहे तर बाहेरून दाखवून द्यावं. मग बरेचसे स्टॉलही बंद झाले होते. एखाद्या ठिकाणी आपण पोहोचल्यानंतर ते बंद असेल आणि आपल्याला ते जर बघायला मिळणार नाही असं समजलं तरी आपल्याला खूप वाईट वाटतं. आपला मूड जातो, कारण आपण खूप लांबून आलेलो असतो. बुद्ध विहाराच्या बाजूला 6 डिसेंबर 1956ला आंबेडकरांचं महापरिनिर्वाण करण्यात आलं होतं. अंतदीप भवन हे जिथेही कुठे आपण जातो तिथे अशी दीप तेवत राहते, तर ती तिथे असलेल्या ज्यांचं पण स्थान आहे त्यांच्या स्मरणार्थ तेवत असते. आता काहीच नसल्यामुळे, बघायला काहीच ऑप्शन नसल्यामुळे मी बाजूलाच चौपाटीवर आले आणि मी म्हटलं काहीतरी खाऊया, फिरूया. पोलीस दिसले ना की आधी थोडं टेन्शन येतं की बाबा हे तर नाही आता बंद ना, की म्हणतील की बाबा जा तुम्ही, आता झालं, खूप झालं. पण नाही, हे याचा टायमिंग असेल काही मला माहित नाही. तर मी इथे आले आणि घोड्यांना बघून मला इतकं वाईट वाटतं की लोक ह्याच्यावर बसतात आणि हॉर्स रायडिंगच्या नावाखाली मजा करतात, पण त्यांना होणारा त्रास हा कोणाला दिसत का नाही, या गोष्टीचं मला खूप दुःख आहे. ठीक आहे, असो. आता मी आले पाणीपुरी आणि दही बटाटा पुरी खाण्यासाठी. पण टेस्ट केलं मी, पण मला हवी तशी टेस्ट मिळाली नाही. हे आहे बँड्रा वरळी सी लिंक. तिथून इथपर्यंत हे सर्व तेच आहे. बराच वेळ बसून वैभवशाली दादर चौपाटी असं इथे लिहिलेलं आहे. तर इथून मी निघाले आणि आता मी जाते आहे घरी. तर हा छोटासा व्लॉग जो जायचं होतं, बघायचं होतं, पण त्यात पाहिजे तसं यश आलं नाही. पण ठीक आहे, कधी कधी असं होत असतं. तर तुमच्यासोबतही असं झालंय का? तुम्ही कुठे जायला निघालात आणि ते बंद होतं किंवा तुम्हाला बघता आलं नाही? तर मला कळवा.